नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 9 व 10 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्राईम फाउंडेशन चेन्नईकडून देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार यंदा देशातील किती खासदारांना देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 5. प्राईम फाउंडेशन चेन्नईकडून देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार यंदा आपल्या देशातील 5 खासदारांना जाहीर झालेला आहे. या वर्षीचा संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील 2 खासदारांचा समावेश झालेला आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील डॉक्टर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे या 2 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांना तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर श्रीकांत शिंदे यांना पहिल्यांदाच मिळालेला आहे. तर मित्रांनो, चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनकडून 2010 वर्षापासून देशातील उत्कृष्ट काम करणाऱ्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जातो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी ऑप्शन क्रमांक 2 रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना ही 1917 रोजी झालेली आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या आणि मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य L1 यान नियोजित स्थानी ग्रीच पॉईंटवर किती दिवसात पोहोचलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 126. 126 दिवसांनी इस्रोचे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य L1 यान हे नियोजित स्थानी 126 दिवसांनी पोहोचलेले आहे. तर इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संस्थावरून आदित्य L1 यानाने प्रक्षेपण केल्याची तारीख आहे 2 सप्टेंबर 2023. हा पॉईंट लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो की आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले यान 2 सप्टेंबर 2023 रोजी पाठवलेले होते. तर दुसरा पॉईंट म्हणजे भारताचे आदित्य L1 यान पोहोचलेल्या लॉजिक पॉईंटचे पृथ्वीपासून अंतर हे 15 लाख किलोमीटर एवढे आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. देशातील पहिले बीच गेम्स 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 घोघोला बीच, दीव दमण येथे. देशातील पहिले बीच गेम 2024चे आयोजन घोघोला बीच, दीव दमण येथे आयोजित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. रॉयल कॅरिबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूझ जहाज ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 आयकॉन ऑफ द सीज. तर मित्रांनो, ही आयकॉन ऑफ द सीज रॉयल कॅरिबियनने तयार केलेली जगातील सर्वात मोठी क्रूझ ठरलेली आहे. तर मित्रांनो, 2 पॉईंट आहे. तर ते म्हणजे जगातील सर्वात मोठी क्रूझ आयकॉन ऑफ द सीजची लांबी आहे 1198 फूट, तर वजन आहे 2,50,800 टन एवढे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद. अहमदाबाद या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे इंटरनॅशनल काईट फेस्टिवल 2024 8 ते 14 जानेवारी रोजी हे करण्यात येणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तारीख विचारली जाऊ शकते 8 ते 14 जानेवारी. नेक्स्ट चालू घडामोडी.
बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किती टक्के मतदान हे झालेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 40%. मित्रांनो, बांगलादेशात नुकताच निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची टक्केवारी ही 40% मतदान ह्या त्या बांगलादेशामध्ये झालेले आहे. तर मित्रांनो, बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी राजकीय पक्षाने या निवडणुकीत बहिष्कार घातलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. केंद्र सरकारच्या फॉर्मर आयडीच्या पददर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बीड. केंद्र सरकारच्या फार्मर आयडीच्या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याची ही निवड झालेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी आता ऑप्शन क्रमांक 1 शशी सिंग यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, याच ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनची स्थापना ही 1945 रोजी झालेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केलेल्या आहे? तर त्या महिला क्रिकेटरचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 स्मृती मानधना. या महिला क्रिकेटरने सध्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3000 धावा या पूर्ण केलेल्या आहे. तर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ही ठरलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे की पहिली महिला कोण आहे जिने 3000 धावा या पूर्ण केलेल्या आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय प्रवासी दिन हा कधी साजरा केला जातो? मित्रांनो, भारतीय प्रवासी दिन आपण ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, 3 पॉईंट आहे ते देखील जाणून घेऊया. तर मित्रांनो, 1915 रोजी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले होते. तर त्यामुळे गांधीजींच्या भारतात आगमनाच्या स्मरणार्थ हा 9 जानेवारी प्रवासी दिन म्हणून आपण साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, भारतीय प्रवासी दिनाची 2024ची थीम आहे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान. ही लक्षात असू द्या. मित्रांनो, थीमवर देखील प्रश्न हा असतोच, त्यामुळे प्रत्येक दिवसाची थीम देखील महत्त्वाची आहे. तर भारतीय प्रवासी दिनाची 2024ची थीम ही लक्षात असू द्या, आत्मनिर्भर भारतासाठी योगदान. चला आपण 2024 महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया. 1 जानेवारीला असतो जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO दिवस. तर मित्रांनो, 2 जानेवारीला असतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. तर 3 जानेवारीला असतो सावित्रीबाई फुले यांची जयंती. तो दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करत असतो. 4 जानेवारीला असतो जागतिक ब्रेल दिवस. तर 5 जानेवारीला असतो राष्ट्रीय पक्षी दिन. 6 जानेवारीला असतो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. तो आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. 9 जानेवारीला असतो प्रवासी भारतीय दिवस. तर 10 जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला असतो राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारीला असतो रस्ता सुरक्षा सप्ताह. तर 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिन. तो आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती त्या दिवशी असते आणि जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. मित्रांनो, 15 जानेवारीला असतो भारतीय सैन्य दिवस. तर 16 जानेवारीला असतो छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. तर 23 जानेवारीला असतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारीला असतो राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन. 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन. तर मित्रांनो, 2024 या वर्षाचा प्रजासत्ताक दिन हा 75वा आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस हा देखील 26 जानेवारी या दिवशी असतो. तर शेवटचा म्हणजे 28 जानेवारीला असतो
लाला लजपतराय यांची जयंती ही 28 जानेवारीला असते. हे सर्व आपण 2024 जानेवारी महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, आपण घेत असलेले हे करंट अफेअरचे प्रश्न हे आपल्या एका नवीन बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेत नक्कीच होणार आहे. तर चला, आपण वेळ न घालवता नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकतेच बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाची पदभार हा स्वीकारलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इंद्रमणी पांडे. तर मित्रांनो, इंद्रमणी पांडे यांनी भारतीय अधिकाऱ्यांनी नुकतेच बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा हा पदभार स्वीकारलेला आहे. तर या इंद्रमणी पांडे यांनी बिमस्टेकच्या सरचिटणीस पदही 3 वर्षासाठी त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पिंपरी चिंचवड. मित्रांनो, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून झालेले आहे. तर हे पिंपरी चिंचवड हे ठिकाण पुणे या ठिकाणी आहे. तर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल, व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद.